नमस्कार. Mहा-MTV मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर साक्षर व्हिडिओग्राफर आहेत. आज आपल्याला भारत आणि इंग्लंड यांच्या मधल्या एका महत्त्वाच्या करारासंबंधी बोलायचं आहे. भारत आणि इंग्लंडला त्यांच्या देशाचं नाव त्यांनी युनायटेड किंगडम ठेवलंय. कारण आपल्याला वाटतं तसं इंग्लंड हा एकसंध देश नाहीये. इंग्लंड, स्कॉटलंड आणि आयर्लंडचा उत्तरी भाग या तिघांचं मिळून जे राज्य झालंय त्याला ते युनायटेड किंगडम म्हणून इंग्लंड म्हणतात. खूप पूर्वी इंग्लंडमध्ये जेव्हा मार्गारेट थॅचरची निवडणूक होती, तेव्हा लेबर पार्टी तिच्या विरोधात होती. त्या लेबर पार्टीचा तेव्हाचा लीडर नील किनॉक म्हणून होते. मी तेव्हा इंग्लंडमध्ये होतो. तेव्हा त्यांनी याचं नाव डिव्हायडेड किंगडम म्हणून DK असं नाव ठेवलं होतं. त्यांच्या मते या तिन्ही घटकांचा आपसात पटत नाही वगैरे, वगैरे. जुनी गोष्ट झाली. त्यावेळेला इंग्लंडची अर्थव्यवस्था ही खूप शक्तिशाली होती. म्हणजे मार्गारेट थॅचरनी तेव्हा राज्यावरती येऊन त्याच्या आधीच्या लेबर सरकारने जे सगळे संप वगैरे चालवले होते, ते मोडून काढले आणि इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेने भरारी घेतली होती. तेव्हाच नेमकं इंग्लंडला उत्तर समुद्रामध्ये तेल सापडलं होतं. त्याला नॉर्थ सी ऑइल असं म्हटलं जातं. त्या तेलाच्या जोरावर इंग्लंडनी आपली अर्थव्यवस्था शाबूत करून ठेवली होती. परंतु त्याला आता कित्येक वर्ष 87 सालची ती गोष्ट आहे. कित्येक वर्ष उलटून गेली. आज जर परिस्थिती पाहिली, आपल्याला माहितीच आहे की नुकतीच भारताने इंग्लिश अर्थव्यवस्थेच्या पुढे मजल मारून जगातली 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था स्वतःला आपण करायला निघालेलो आहोत. तेव्हा इंग्लंडची अर्थव्यवस्था ही हळू खाली चाललेली आहे हे निश्चित. त्याचं मुख्य कारण असं आहे की इंग्लंडची अर्थव्यवस्था मजबूत होती. त्याचं पहिलं कारण होतं इंग्लिश साम्राज्य. ब्रिटिश साम्राज्य भारतावरचं जरी 47 साली लयाला गेलं आणि इतर काही देशांचं त्याच्यानंतर पुढच्या 5 ते 10 वर्षामध्ये संपलं त्यांचं साम्राज्य. परंतु त्या साम्राज्याच्या त्यांच्या काळामध्ये त्यांनी जो प्रचंड पैसा ब्रिटनमध्ये आणला होता आणि तो पैसा त्यांनी निरनिराळ्या ठिकाणी गुंतवलेला होता. त्यामुळे ते एक श्रीमंत देश तो होता. आणि शिवाय औद्योगिक क्रांती तिकडे पहिली आल्यामुळे तंत्रज्ञानात अमेरिकेसोबतच इंग्लंडनी सुद्धा चांगली आघाडी ठेवली होती. त्याही जोरावर त्यांचा व्यापार खूप जोरात चालायचा आणि त्यांनी बनवलेल्या वस्तू विकसनशील देशांमध्ये महाग किमतीला विकायचं. विकसनशील देशांमधनं म्हणजे भारतसुद्धा त्यात आला. तिथनं कच्चा माल इंग्लंडमध्ये न्यायचा आणि त्याचा पक्का माल करून आपल्याला खूप जास्त किमतीला विकायचा. हा व्यवहार त्यांचा चालू होता. मूळ ब्रिटिश जमात ही व्यापारी जमात आहे. त्यामुळे तराजू हे त्यांचं बोधचिन्ह होतं. तलवार हे नंतर होतं. मुसलमानी राज्याचा तराजू कधीच नव्हता. तलवारीनेच त्यांची राज्य चालायची. हा त्यांच्यात मूलभूत फरक होता. परंतु हे सगळं हळू लयाला चाललं होतं. त्याचं कारण असं होतं, की भारतासारखी विकसनशील देश इथले तरुण नवीन शिक्षण घ्यायला लागले होते. अधिकाधिक भारताच्या संसाधनाचा वापर भारतातच करावा ही भूमिका मूळ धरायला लागली होती आणि आपल्या गोष्टींकरता मेक इन इंडियासारखे जी मोदी सरकारने धोरणं अतिशय कसोशीने 14 सालापासून अंमलात आणली. त्यामुळेही पाश्चात्य देशांचा आपल्याकडे जे विकण्याचं प्रमाण होतं त्यांच्या चांगल्या गोष्टींचं विकण्याचं प्रमाण ते कमी व्हायला लागलं होतं. आता तर मार्ग उलट सुरू झालेला आहे. आता भारतच त्या देशांना बऱ्याच गोष्टी निर्यात करतोय. कारण कच्चा माल तर पूर्वीपासून भारतात खूपच होता. आता त्याच्यावरती व्हॅल्यू ॲड करून तो माल त्या देशांना निर्यात करणं हे देखील भारताला शक्य होत चाललंय. अगदी आपण पाहिलं शस्त्रास्त्रांमध्ये सुद्धा आता भारत शस्त्रास्त्रांच्या निर्यातीत सुद्धा आघाडी घ्यायला लागलेला आहे. परंतु या सगळ्याचा एकत्रित परिणाम असा झाला की इंग्लंड आणि युरोपची बहुसंख्य राष्ट्र ज्यांच्या वसाहती संपलेल्या होत्या, ते हळू गरिबीकडे निघालेले होते. सवयी सगळ्या श्रीमंती त्यांना लागलेल्या होत्या, पण तेवढे पैसे त्यांच्याकडे आता येत नव्हते. आपण पाहिलं की त्यामुळेच भारताने इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेवरती आता आघाडी घेतलेली आहे आणि दिवसेंदिवस त्यांची अर्थव्यवस्था खालीच चाललेली आहे. आता तर तिथे पुन्हा लेबर सरकार आलेलं आहे. यानंतर अर्थव्यवस्था कुठल्या दिशेने जातीये हे पाहणं मोठं गमतीचं ठरणार आहे. परंतु हे सगळं टाळण्याकरता किंबहुना ह्याच्यातनं मार्ग काढण्याकरता दोन्ही देशांनी विचार केला होता की 2 देशांमध्ये FTA म्हणजे फ्री ट्रेड ॲग्रीमेंट म्हणजे मुक्त व्यापार करार करावा. हा FTA करार करावा याकरता आपल्यापेक्षा सुद्धा इंग्लंडची सरकार अतिशय उत्सुक होती. ऋषी सुनाकांची इच्छा होती की त्यांच्या कार्यकाळातच हा FTA करार व्हावा. आता काय असतो हा FTA करार? जेव्हा 2 देश एकमेकांशी कुठल्याही तऱ्हेचे व्यापारी करार करतात, त्यातलं पहिलं कलम हे असतं की माझ्या वस्तूंना तुमच्या देशामध्ये जर मागणी असली, तर त्या वस्तू तुम्ही कस्टम्स ड्युटी न घेता तुमच्या देशात आम्हाला विकायला परमिशन द्या. एक अगदी उदाहरण घेतो. इंग्लंडला आपल्या इथे त्यांच्या ज्या इलेक्ट्रिक व्हेइकल्स आहेत, म्हणजे बॅटरी ऑपरेटेड कार्स, त्या त्यांना आपल्या इथे विकायच्या आहेत भारतात.
तर ते काय म्हणतात, की त्या कार्स आम्ही तुमच्याकडे आणल्या, तर आमच्या कारवर तुम्ही ड्युटी लावू नका. समजा ती कार एक 10,000 पाउंडाची असली आणि भारताने त्याच्यावर जर 100% ड्युटी लावली, तर ती कार आपल्याकडे 20,000 पाउंडाला विकली जाईल. 20,000 पाउंडाला त्यांची कार कोण घेणार? कारण भारतातल्या कारसुद्धा त्याच्यापेक्षा खूप कमी किमतीत तयार होतील. म्हणून ब्रिटनचं म्हणणं होतं, की तुम्ही ही ड्युटी काढून टाका. एक गोष्ट मी क्लिअर करतो, की मुक्त व्यापार करारामध्ये जिथे झिरो कस्टम ड्युटी म्हणतात, त्याचा अर्थ ड्युटी पूर्णपणे शून्य होते असा नसतो, तर बेसिक कस्टम ड्युटी शून्य असते. पण त्याच्याशिवाय अलाइड बरेचसे कर असतात, जे डोमेस्टिक कर असतात, ते मात्र तसेच राहतात. म्हणजे पूर्णपणे शून्य कर होत नाही, तर एक 20 ते 22% पर्यंतच कर जास्तीत जास्त त्याच्यावर लागतात. म्हणजे काय होतं, की इंग्लंडचा माल आपल्या देशामध्ये कॉम्पिटिटिव्ह प्राईसला विकला जाऊ शकतो. म्हणजे भारतीय मालापेक्षा किंचितच जास्त किंवा कदाचित किंचित कमी सुद्धा किमतीला त्यांना त्यांच्या वस्तू भारतात विकता येतात. आणि ती त्यांची सध्या गरज आहे. कारण मी म्हटलं असं त्यांचं जगभरचं साम्राज्य आकुंचित झालेलं आहे. त्यांच्या वस्तूंना आता बाहेर डिमांड तेवढी नाही आहे. बरं, इंग्लंडमधले नियम जे आहेत त्यांच्या कामगारांना त्यांना खूप पैसे द्यायला लागतात. कारण नियमच तसे आहेत. इतर देशांमध्ये तसे नियम नसतात. चीनचा सगळा जो उदय आहे, इकॉनॉमिक उदय, तो चीननी आपल्या स्वतःच्या नागरिकांची अक्षरशः पिळवणूक करून त्यांच्याकडनं वस्तू तयार करून घेतल्या. म्हणजे समजा इंग्लंडमध्ये कामगाराला त्यांनी तासाला 5 पाउंड पगार ठेवला असला, इंग्लंडमध्ये एवढा पगार त्यांनी दिला, त्यामुळे त्या कामगारावरचा खर्च वाढतो, ती खर्चाची किंमत वस्तूच्या किमतीत येते, खर्चाचा मान, त्यामुळे वस्तूची किंमत वाढते. या उलट चीनसारख्या देशामध्ये त्यांनी काय केलं, 5 पाउंड कसले, त्या कामगाराला 2 वेळेसचा भात फक्त दिला आणि त्याला काम करायला सांगितलं. आणि तो जो 5 पाउंड त्यांनी वाचवले, त्या 5 पाउंडामध्ये त्यांनी वस्तूची किंमत कमी केली आणि इंग्लंडसारखी किंवा अमेरिकेसारखी मार्केट स्वस्त चीनी वस्तूंनी भरून टाकली. भारतातही त्यांनी हेच केलं. म्हणजे चीनी कामगारांच्या रक्त आणि घामाची किंमत चीननी वसूल केली आणि त्याच्या बदल्यात आपल्याला स्वस्त गोष्टी दिल्या. असा प्रकार तिथे चालला होता. तर मुक्त व्यापारामध्ये जे पहिलं कलम असतं, की तुम्ही तुमची ड्युटी कमी करा. दुसरं कलम हे असतं, की आमच्या लोकांना तुमच्या इथे कॉम्पिटिशनमध्ये लेव्हल प्लेइंग फील्ड म्हणजे तुमच्या लोकल कंपन्या ज्या बेसिसवरती कॉम्पीट करतील, त्याच बेसिसवरती आम्हाला टेंडरमध्ये कॉम्पीट करून द्या. इंग्लंडच्या मुक्त व्यापार करारातलं एक महत्त्वाचं कलम हे आहे, की तुमच्या सरकारी प्रोजेक्ट्समध्ये आम्हाला बिडिंग करू द्या. सरकारी प्रोजेक्ट्स सर्वात जास्त किमतीचे कॉन्ट्रॅक्ट ही सरकारच देतं. मोठे पूल बांधायचे असतात, धरणं बांधायचे असतात, रेल्वे लाईन टाकायची असते, विमानतळ बांधायचे असतात. या सगळ्यामध्ये आमच्या कंपन्यांना तुमच्या इथे बिडिंग करू द्या. म्हणजे तुमची टेंडर भरायला आमच्या कंपन्यांना परमिशन द्या, असं या मुक्त व्यापार करारामध्ये इंग्लंडचं म्हणणं आहे. आणि त्याच्याशिवाय इंग्लंडचा सर्वात चांगला प्रॉडक्ट त्यांच्या मते म्हणजे स्कॉटलंडमध्ये तयार होणारी स्कॉच व्हिस्की. त्याच्या चांगलेपणाचं ते गमक असं सांगतात, की तिथल्या पाण्याला जी चव आहे, ती इतर कुठल्याही पाण्याला नाही. म्हणून स्कॉच व्हिस्कीचं सगळे जगभर त्याचं सर्वात जास्ती उदो असतो. तर ती स्कॉच व्हिस्की आम्ही केलेल्या इलेक्ट्रिक व्हेइकल्स आणि आम्ही केलेली चॉकलेट्स आणि कन्फेक्शनरी या सगळ्या गोष्टी शून्य कस्टम्सवर आम्हाला भारतात विकण्याची परमिशन द्यावी. हा त्यांचा मुक्त व्यापार कराराकरताचा ठरलेला अजेंडा आहे. बरं, भारताचा अजेंडा काय आहे? भारताने सांगितलं, की आमच्याकडे उत्तम प्रशिक्षित मनुष्यबळ आहे. त्या मनुष्यबळाला इंग्लंडमध्ये नोकरी करण्याकरता तुम्ही व्हिसाचे जे नियम आहेत, ते सुलभ करून द्या. म्हणजे आमचं मनुष्यबळ सहजीपणे तिथे जाऊ शकेल आणि हा खरं म्हणजे इंग्लंडच्या फायद्याचा विषय आहे. कारण इंग्लंडनी मध्ये ब्रेक्झिट जेव्हा झालं, तेव्हा इंग्लंडमध्ये आलेले बरेचसे युरोपामधले कामगार हे परत गेले. कारण त्यांना ब्रेक्झिटनंतर त्यांना त्या सगळ्या फॅसिलिटी बंद झाल्या होत्या. त्यामुळे इंग्लंडमध्ये तर अकुशल कामगार तर उरलेच नाहीयेत. म्हणजे ड्रायव्हर्सची तिथे भयंकर चणचण आहे. ड्रायव्हर हे सगळे त्या पूर्व युरोपातल्या देशातनं आलेले होते आणि त्यांना सगळ्यांना परत पाठवल्यानंतर इंग्लंडमध्ये बरेच दिवस तुम्हाला आठवत असेल 2 वर्षापूर्वी इंग्लंडमध्ये ड्रायव्हर नसल्यामुळे माल इकडून तिकडे पोचला जात नव्हता. इतकी तिथे टंचाई आली होती. आणि त्याशिवाय इंजिनियर, आय-टी प्रोग्रॅमर आणि मुख्य म्हणजे हेल्थ केअर प्रोफेशनल्स म्हणजे नर्सेस, डॉक्टर्स, नॉन मेडिकल सर्व्हिसेस देणारी लोकं, नंतर केअरर ज्यांना म्हणतात म्हणजे वृद्धांची काळजी घेणारी लोकं, यांची तिथे भयंकर कमतरता आहे. हे करायला तिथे माणसं नाही आहेत. भारतामध्ये भरपूर लोकं ते करतात. आपल्याला माहिती आहे की केरळमधनं प्रचंड प्रमाणावरती नर्सेस भारत एक्सपोर्ट करतो. पण संपूर्ण पश्चिम आशियामध्ये नर्सिंगचं काम सगळं केरळमधल्या स्त्रिया करतात. स्त्रिया आणि पुरुष दोघंही. तर हे आमच्या लोकांना करू द्यावं. त्या लोकांकरता तुम्ही व्हिसा सोपे करून द्यावे. त्यांना येणं त्यांचं सोपं करावं. आमच्याकडे जे शिक्षण आहे त्या शिक्षणाला पूर्णपणे तिथे मान्यता तुम्ही द्यावी. इन्क्लुडिंग वकिली. वकिलीचं शिक्षण आपल्याला कडे घेतलेले उत्तम वकीलसुद्धा इंग्लंडमध्ये चांगली प्रॅक्टिस करू शकतात. या सगळ्याकरता सरकारी अडथळे दूर करावे, हे मुक्त करारामधलं एक कलम भारताचं आहे.
आता या 2 कलमं आणखीन या विषयावरती भारत आणि इंग्लंडमध्ये वाटाघाटींच्या 14 फेऱ्या आत्तापर्यंत झालेल्या आहेत. 14वी फेरी निवडणुकीच्या जस्ट थोडी आधी झाली होती. परंतु त्या फेरीतही काही निर्णय निघाला नाही. ऋषी सुनक यांना खूप वाटत होतं, की आपलं जाण्याच्या आधी सरकार जाण्याच्या आधी आपण हा करार करावा. ते काही जमलं नाही. आता त्यांची सत्ता बदलली आहे. ऋषी सुनकच्या जागी कायर स्टार्मर आलेले आहेत. पण कियर स्टार्मर हे जे आहेत, ते लेबर पार्टीचे असले तरी ते या कराराच्या पूर्णपणे बाजूचे आहेत आणि त्याचं कारण सरळ आहे. हा करार झाला तर इंग्लंडच्या मालाला एक बाजारपेठ मिळेल. सध्या ती बाजारपेठ मिळत नाही. इंग्लंडची इलेक्ट्रिक मोटार भारतात खूप महाग असल्यामुळे भारतात कोणी ती घेणार नाहीये. म्हणून त्यांचा प्रयत्न आहे की हा करार करावा. कारण मोटारींचे सगळे जे कारखाने आहेत, एक माहिती म्हणून सांगतो, तर इंग्लंडच्या मध्य भागात आहेत. बर्मिंगहॅम आणि त्याच्या जवळपासच्या उपनगरांमध्ये इंग्लंडची कोव्हेंट्री म्हणून जी एक जागा आहे, तिथे इंग्लंडच्या सगळ्या मोटार कंपन्या आहेत. तर त्या कंपन्यांमध्ये संबंध लेबर पार्टीचं तिथे सरकारचं राज्य असतं. तिथल्या लोकांना जर काम मिळालं म्हणजे भारताने त्यांच्या मोटारी घेतल्या तर तिथल्या लोकांना काम मिळेल, त्यांचं प्रोडक्शन वाढेल. म्हणजे लेबर पार्टीच्या मतदारांना नोकऱ्या त्यांच्या टिकतील. म्हणून हा जो करार आहे, मुक्त व्यापार करार, हा होणं त्यांना अतिशय आवश्यक वाटतंय. पण हीच वेळ आहे ज्याच्यात भारताने आपल्याला हव्या त्या अटींवरती हा करार मान्य करून घ्यावा. कारण इंग्लंडची सध्या गरज आहे आणि भारतामध्ये सत्तापालट झालेलं नाहीये. त्यामुळे मोदी सरकारची आधीची जी नीती होती, आधीच्या ज्या पॉलिसीज होत्या, आधीची जी विधानं होती, ती सगळी अजून कायम आहेत. त्यामुळे हा करार भारताला स्वतःच्या शर्तींवरती करता येणं शक्य आहे. कारण इंग्लंडचं सरकार सध्या कात्रीत सापडलेलं आहे. लेबर पार्टीकडे सत्ता तर आली आहे, खजिना संपलेला आहे. खजिना रिता आहे. इंग्लंडमध्ये नवीन-नवीन उत्पन्नाचे स्रोत मिळत नाहीयेत. उत्तर समुद्रात जे तेल होतं, ज्याला नॉर्थ सी ऑइल मगाशी म्हटलं, ते पूर्णपणे संपून गेलेलं आहे. आता ते तेल संपलंय. पगार लोकांचे द्यायचे कुठनं हा प्रश्न निर्माण झालेला आहे. कारखाने जर चालत राहिले तर लोकांच्या चुली पेटणार आहेत. हे सगळं व्हायला पाहिजे. म्हणून हा मुक्त व्यापार करार इंग्लंडला भारतापेक्षा जास्त गरजेचा आहे. भारतालाही त्याचा फायदा आहे. आपली उत्कृष्ट जी टेक्निकल मॅनपॉवर आहे, ती सगळी इंग्लंडला पाठवता येईल. भारताला स्वस्तामध्ये तिथे म्हणजे इंग्लंडच्या तुलनेमध्ये भारतीय कामगार स्वस्तामध्ये त्यांना मिळतील. TCSसारख्या कंपन्यांना प्रचंड मोठी कॉन्ट्रॅक्ट इंग्लंडमध्ये मिळू शकतील. तुम्हाला कदाचित माहीत नसेल, इंग्लंडच्या लंडनच्या ट्यूब रेल्वेचं संपूर्ण तिकिटिंग आणि टाईम टेबल सिस्टीम ही भारतातल्या CMC या कंपनीने केली होती. CMC ही सरकारी कंपनी होती. ती पुढे TCSमध्ये विलीन झाली आहे. त्यामुळे TCSकडे इंग्लंडची रेल्वे रिझर्व्हेशन सिस्टीम आहे. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या भारतीय लोकांनी इंग्लंडमध्ये केलेल्या आहेत, चांगल्या पद्धतीने केलेल्या आहेत आणि मुख्य म्हणजे कॉम्पिटिटिव्ह प्राईसमध्ये केलेल्या आहेत. त्यामुळे आणखीन अशा कंपन्यांना जर करता आलं तर ते हवंच आहे. आणि मुख्य म्हणजे हा जो फ्री ट्रेड अग्रीमेंट झालं तर हा हा जो करार आहे, या कराराचा वापर करून आपले एकूण जे 13 प्रमुख देशांशी फ्री ट्रेड अग्रीमेंट मोदी सरकारने केलेली आहेत, मोदी सरकार आल्यानंतर. आणि टोटल तर 60हून जास्ती देशांशी वेगळ्या प्रकारचे मुक्त व्यापार करार आहेत. नुकताच मुक्त व्यापार करार आपण ऑस्ट्रेलिया आणि UAE यांच्याशी केलेला आहे. तर या सगळ्या करारांवरती सुद्धा इंग्लंडच्या कराराचं प्रतिबिंब पडेल आणि भारताचा एकूणच व्यापार वृद्धिंगत होईल. त्याकरता हा करार लवकर होणं गरजेचं आहे. फक्त तो आपल्या फायद्याच्या टर्म्सवरती व्हावा, इंग्लंडच्या फायद्याच्या टर्म्सवरती होऊ नये एवढीच इच्छा. हे आपल्यापर्यंत ही माहिती यायची मला गरज वाटत होती. त्यामुळे हा व्हिडिओ केला. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपले लाईक्स आम्हाला पाठवा आणि हो, आपल्या कमेंट्स जरूर आमच्याकडे येऊ द्या. कारण आपल्या कमेंट्स आल्या की त्याच्यावरती आम्हाला काही भाष्य करता येतं आणि त्या कमेंट्सवरनं आम्हाला पुढच्या आमच्या व्हिडिओची दिशासुद्धा मिळते. अशाच काही कमेंट माझा जो नाटो देशांवरचा अ, झाला होता व्हिडिओ, त्याच्यावरती आल्या आहेत, त्या मी काही वाचून दाखवतो. डॉक्टर अरुण जोशी लिहितात, नेनेसाहेब, आंतरराष्ट्रीय घडामोडी भारताच्या दृष्टीने फार महत्त्वाच्या आहेत आणि तुम्ही त्यावर उत्तम विवेचन केलेलं आहे. धन्यवाद जोशी सर. मोठ्या प्रमाणावर युद्ध झालेच तर सामान्य माणसाने काय काळजी घ्यायला पाहिजे यावर एक व्हिडिओ करा. फार उत्तम सजेशन आहे. आम्ही त्याच्याकरता एक व्हिडिओ तयार करायला घेतलेला आहे. कारण आपण सगळे म्हणतात लढाई करा, लढाई करा. पण लढाई झाली तर आपल्याला काय त्याचे त्रास होऊ शकतात हे कळायला पाहिजे आणि त्याकरता माझ्याकडे काही सूचना आहेत. त्याचा एक संयुक्तपणे मोठा व्हिडिओ, कॉम्प्रिहेन्सिव्ह व्हिडिओ करण्याची आमची इच्छा आहे. आपल्या सूचनेबद्दल धन्यवाद. अजय यादव लिहितात, आपण व्हिडिओ छान करता. मी आवर्जून ते पाहत असतो. आपले मुंबई तरुण भारत दैनिकात येणारे लेखसुद्धा मी वाचत असतो. युद्धासाठी युद्ध हा जो प्रकार चालू आहे तो कोणालाही परवडणारा नाही. पण जगात जीवजंतूपासून मनुष्य जातीपर्यंत सगळे नष्टच होणार असतील तर युद्धाची फलश्रुती काय समजावी? युद्ध 2 कारणाने होतात. एक तर एखाद्या व्यक्तीचा किंवा एखाद्या समाजाचा इगो ज्याला म्हणतात,
तो खूप जास्ती वाढतो आणि तो वाढल्यानंतर त्याला इतर समाजावर कुरघोडी करायची इच्छा होते. जशी चीनची सध्या चालू आहे. चीनला सगळ्या जगावरती राज्य करायचे म्हणून युद्ध होतात. आणि दुसरं याच्या विरुद्ध स्वसंरक्षणाकरता युद्ध करण्याची गरज पडते. युद्धमान असणं ही माणसाची मूलभूत प्रवृत्ती आहे आणि त्या प्रवृत्तीचं जर दमन झालं नाही तर त्यातनं युद्ध उद्भवतात. पण युद्धाचा एक चांगला भाग सुद्धा आहे, की युद्ध झाल्यानंतर माणसांमधलं जे सर्वात चांगलं आहे ते वाढीला लागतं आणि उत्तमोत्तम शोध हे युद्ध काळातच लागलेले आहेत. पेनिसिलिनचा शोध महायुद्धाच्या आधी लागला, कारण लोकांचे आजार लवकर बरे करावे अशी गरज होती. आणि आता बघा, आज लक्षावधी करोडो लोक पेनिसिलिनच्या औषधामुळे त्यांचा जीव वाचतो. तेव्हा युद्ध हे सर्वस्वी वाईट आहे असं नाही, पण ते टाळलं पाहिजे ही गोष्ट मात्र खरी आहे. धन्यवाद यादवजी. आपण हा व्हिडिओ पाहिलात याबद्दल सर्वांना आपले सर्वांचे धन्यवाद आणि नमस्कार.